नमस्कार, वीणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण घरच्या घरी लोणचं तयार करूया आणि घरचाच मसाला वापरून आपण आज लोणचं तयार करतोय। तर इथे बघा मी कैऱ्या अशा घेतल्यात आणि ह्यांना आता आपण स्वच्छ धुवायचं, पुसायचं आणि सुक्या एकदम झाल्या ना की मगच कट करायच्या, कारण जर कैऱ्या ओल्या राहिल्या ना तर आपल्या लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते। त्यामुळे कैऱ्यांना धुतल्यानंतर थोडा वेळ पुसून वगैरे सुकू द्यायचं, चांगल्या कोरड्या झाल्यानंतर आपण त्यांना कट करायचं। तर इथे बघा व्यवस्थित मी सुखे आंबे हे करून घेतलेत आणि त्यानंतर आता त्यांना मी कट करते। तर इथे बघा व्यवस्थित अशा छोट्या छोट्या फोडी तयार करणार आहे, कारण छोट्या छोट्या फोडी तयार केल्या की वाढल्यानंतर ताटावर संपल्या पण जातात त्या आणि मीठ मसाला सुद्धा व्यवस्थित लागतो त्यांना आणि खायला पण एकदम सुटसुटीत होतात। त्यामुळे छोट्या छोट्या फोडी तयार करून घेणार आहे मी इथे। तर इथे बघा अशा व्यवस्थित मी छोट्या छोट्या फोडी तयार करते आणि असे मी सगळे आंबे कट करून घेणार आहे। तर आंबे भरपूर होते पण मी जेवढं पाहिजे मला लोणचं तेवढंच बनवते। मी हे ठेवणीचं किंवा साठ्याचं लोणचं बनवत नाहीये, किमान 8 ते 15 दिवस पुरेल एवढंच मी तयार करून घेणार आहे लोणचं। कारण आमच्या मुलांना जरा हे ताजं ताजं लोणचं असताना कुरकुरीत खायला, तसं जेव्हा आवाज येतो दाताखाली तेव्हा खूप आवडतं, म्हणून मी हे लोणचं तयार करते। ठेवणीचं लोणचं आहे ते थोडे आंबे वेगळे पण घ्यावे लागतात, थोडेसे केसाळ आंबे असतात, तर त्याचा आम्ही नंतर बनवणार। तर आत्ता खायला मी लोणचं बनवते, पण तरी सुद्धा हे 6 महिने आरामात टिकू शकतं असं लोणचं बनवते मी। तर इथे बघा आंबा सगळा आपला कट करून झालाय। आता मी काय करणार आहे, ह्याला 3 ते 4 तास हळद आणि मीठ लावून तसंच ठेवणार आहे। तुम्हाला वर्षभराचं किंवा साठवणीचं करायचं असेल तर असंच आंब्याला मीठ लावून हळद लावून घ्यायची आणि उन्हात 4-5 तास गरम करायच्या, तापवायच्या। या थंड झाल्यानंतर ह्याचं लोणचं तयार करायचं। या फोडीला थोडं उन्हात तापवलं तर वर्षभर आरामात लोणचं टिकतं। पण मी वर्षभर लोणचं घालायचं जेव्हा वर्षासाठी असतं तेव्हा सुद्धा मी आता दाखवलेली पद्धत आहे त्याच पद्धतीने बनवते, पण माझं लोणचं कधीच खराब होत नाही आणि बुरशी लागत नाही। नेहमी आपण चमचा वगैरे आतमध्ये टाकतो काढण्यासाठी, तो सुका टाकायचा आणि व्यवस्थित पॅक करून ठेवायचं। तर आता इथे बघा मी हळद आणि मीठ लावून ह्याला 3 ते 4 तास असंच ठेवणार आहे। मग ह्या कैरीला व्यवस्थित पाणी सुटणार आणि पाणी सुटल्यानंतर आपण तिला गाळून घ्यायचे। आता आपण हे सगळं व्यवस्थित लावून झाकून ठेवूया आणि त्यानंतर आपल्याला घरगुती मसाला तयार करायचा आहे, तर तो तयार करायला घेऊया। तर मी आंबे आता खूप कमी घेतलेत, थोडं लोणचं बनवते। 2 चमचे बघा मी बडीशेप घेतली आहे, पाव चमचा मी ओवा घेतलाय, मेथी घेतली आहे अर्धा चमचा, त्याच्यानंतर जिरं घेतले 1 चमचा आणि 10-12 मिरी घेतली आहेत। हे सगळं गरम करून घ्यायचं, आपल्याला भाजायचं नाहीये ह्याला, असं फक्त गरम करायचंय, नुसतं बारीक गॅसवर गरम करून घ्यायचं। थोडासा ह्याचा कलर आहे तो ब्राऊन होणार आणि त्यानंतर आपण ह्याच्यात बघा मोहरीची डाळ टाकतोय, ती थोडीशी गरम करून घ्यायची आणि गरम करून थंड झाल्यानंतर ह्याला आपल्याला जाडसर थोडंसं मिक्सरवर फिरवून घ्यायचंय। तर इथे मी बघा व्यवस्थित गरम करून घेते, एकदम बारीक गॅस आहे, फक्त हे गरम व्हायला पाहिजे बारीक गॅसवर, करपवायचं नाही ह्याला, नाहीतर मग करपूस किंवा कडवट लोणचं लागणार। त्यामुळे नुसतं गरम करून घ्यायचं, थंड झाल्यावरच मिक्सरवर फिरवून घ्यायचं। तर असं थोडासा तुम्हाला कलर चेंज दिसेल बघा ह्याचा। तर आपण असं घरच्या साहित्यात आणि घरच्या घरी जे मसाले वापरले जातात त्याने लोणचं सुद्धा खमंग होतं एकदम। तर असं व्यवस्थित मी त्याला गरम करून घेतलंय आणि इथे बघा छान असं आपलं हे भाजून तयार झालेलं आहे। तर थंड करून घेऊया आपण आता, थंड सुद्धा झालंय। आता मिक्सरवर आपण थोडंसं फिरवून घेऊया, जाडसर दरदर पिसून घ्यायचं। आणि जेव्हा आपण घरी लोणचं बनवतो त्याची चव अप्रतिमच असते, त्यामुळे जास्तीच्या वेळेस लोणचं घरातच करायचं। तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा मी थोडंसं असं जाडसर लावून घेतलंय मिक्सरवर। आता आंब्याला आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेली, तर त्याला सुद्धा 3 तास होऊन गेलेत, पाणी भरपूर सुटलंय। तर आता आपण गाळणीच्या साहाय्याने हे गाळून घेऊया। दुसरीकडे मी तेल सुद्धा गरम करत ठेवलंय।
तर ते सुद्धा आपण कोमट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर हे बघा इथे असं मी हे लोणचे ते गाळून घेतले, सगळं पाणी काढून टाकले। 3-4 तासात आरामात ह्याच्यातलं पाणी निघतंय। तुम्ही ह्याच पद्धतीने वर्षभर ठेवणीसाठी केलात तरी सुद्धा चालू शकतं, पण मला आता थोडंसंच पाहिजे होतं म्हणून मी थोडं बनवलंय। ठेवणीचं नंतर करणार। इथे तेल गरम झालंय, त्याला थोडं थंड करत ठेवलं मी। मसाला आपण आता एका बाउलमध्ये घेऊया सगळा, आणि याच्यामध्ये आपण थोडा हिंग टाकूया। हिंग टाकल्यावर आपण फोडणी देऊया, पण फोडणी देईपर्यंत माझं तेल आहे ते थोडं गार झालेलं, तर मला मग पुन्हा थोडं गरम करून घ्यावं लागलं। कारण हिंग थोडा गरम तेलात टाकला तर त्याचा वास छान येतो, कारण त्याला थोडासा चटका बसला पाहिजे तरच लोणचं चांगलं बनतं। तर इथे मी मला जेवढा पाहिजे तेवढा हिंग टाकलाय। हिंग जरा जास्तच टाकायचा, कीड वगैरे लागत नाही लोणच्याला। तेल माझं गरम करून खूप थंड झालं। आता मी गॅसवर परत ठेवलं आणि आता चटका बसलाय बघा, त्याला हे आले बुडबुडे आले, व्यवस्थित तेल गरम झालंय। हे बघा असं मी फक्त हिंगावर चटका देऊन असं मिक्स करून घेतलं थोडं तेल टाकून। आता जे आहे बाकीचं तेल ते थोडंसं गार होऊ देत, कारण आपण पुन्हा तेल गरम केलंय। आता मी राहिलेलं तेल आहे ते ह्याच्यात टाकणार आहे। थोडं मीठ टाकून घेते, हळद तर आपण लोणच्याला लावूनच ठेवली आहे। तर ते जेव्हा आपण मीठ लावलेलं ते निघून गेलंय, त्याच्यामुळे थोडंसं मीठ वाढवलंय मी ह्याच्यात, आणि अजून तेवढं तेल गार झालं नाहीये। तर आता मी व्यवस्थित हा मसाला मिक्स करून घेतलाय आणि असं ढवळता थोडं तेल थंड होईल, त्यानंतर मिरची पूड टाकणार आहे। आपण आधीच मिरची पूड टाकली तर मिरची पूड करपते आणि मग कडवटपणा येतो लोणच्याला, त्यामुळे मिरची पूड नंतर टाकायची थोडा थंडावा आल्यानंतर। तर इथे मी मिरची पूड टाकते लोणच्यामध्ये, हे बघा, आणि व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घेते। त्यानंतर आपण जो आंबा कट करून ठेवलाय, कैरी जी कट केली आहे ती ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी। आधी थोडीच टाकून घेते आणि मीठ मसाला व्यवस्थित लावून घेते, आणि त्यानंतर मग उरलेला जो आंबा आहे तो टाकणार आहे। आणि ह्याला जर तेल कमी पडलं तर तुम्ही गरम करून थोडं टाकू शकता थंड झाल्यावर। तेल हे थोडं थंड झाल्यावरच टाकायचं। तर इथे सगळं माझं व्यवस्थित मिश्रण तयार करीपर्यंत तेल थंड पडत आलं। तर इथे मी व्यवस्थित या सगळ्या फोडी मिक्स करून घेते, उरलेल्या सुद्धा ह्याच्यात टाकणार आहे, आणि थोडं आपण तेल गरम केलेलं थंड करत ठेवलेलं आहे ते ह्याच्यावर ओतणार आणि असंच मुरत ठेवणार आहे मी, आणि नंतर बरणीमध्ये भरणार आहे। आणि इथे आपलं असं लोणचं जवळजवळ तयार झालेलं आहे। उरलेल्या सुद्धा फोडी मी ह्याच्यात टाकल्यात आणि उरलेलं तेल सुद्धा ह्याच्यात मी टाकतेय। तर बघा मस्तपैकी मीठ मसाला लागलाय आणि एकदम लोणचं जे होतं ते खमंग तयार झालेलं। मग नंतर मी बरणीत भरून ठेवलं, आणि इथे असं आपलं हे बघा कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। असं बनवा तुम्ही, आणि माझी ही रेसिपी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।